हा आलो ऑफिसला आलोय. हो ग आज बोलतो बॉसशी प्रमोशन बद्दल. नक्की देणार प्रमोशन ती मला. मी सॉलिड आयडिया केली आहे. नाक्यावर आपला बंगाली बाबा आहे ना, हा त्यांनी मला अंगारा दिलाय. तो अंगारा कपाळाला लावला 5व्या सेकंदाला प्रमोशन मिळणार. पॉवरफुल आहे. हो हो चल 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 ठेवतो. हाय ना, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. लुकिंग गॉर्जियस. थँक्यू थँक्स. आले बॉस आले. हो आले, तुमचीच वाट बघतोय ना, लवकर जा आता. ओ माय गॉड. 2 वाक्यात एनर्जी लावली आहे तेवढं. या बाळ आहे, या बाळ आहे. आई बोला बोला. हाउ आर यू? है किधर तुम यार? तुमच्या नाक्यावरचा पानवाला आहे मी. कोण आहे मी? तुमची बॉस आहे ना. असं नाही. आणि हे काय हे केदार वगैरे हा? बरेच दिवस गाठभेट नव्हती म्हणून म्हटलं कैसा आहे असं विचारलं जरा. कसं आहे ना, ऑफिस इथंच आहे. तुम्ही आला नाहीत गाठभेट घ्यायला. Yes, yes. 30 डिसेंबरला जे गेला ते आज उगवत. आणि 1 मिनिट, तुम्हाला काही ऑफिसमध्ये प्रोटोकॉल वगैरे माहिती आहे? चिडायचं नाहीये. तुम्हाला काही असे ऑफिसमधले प्रोटोकॉल्स मॅनर्स वगैरे काय माहिती आहे? आय नो मग प्लीज जरा माझी परमिशन घ्या आणि मग आत या. प्लीज परत जाऊ. या या प्लीज गो. नो प्रॉब्लेम. या या या. टक टक टक. मे आय लव्ह यू मॅम. मे आय असं हो मॅम. मे आय आत घुसून काय म्हणतात हे? एकदा 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 सांगा. मी कमी नसं म्हणतात. असं ठरलंय का सध्या? वर्षोनवर्ष असंच म्हणतात त्याला. येस येस येस. या या प्लीज या. हो थँक्यू मॅम. या गुड मॉर्निंग मॅम. या गुड मॉर्निंग. या. बसा. चौगुले, या वर्षी ना मी संकल्प केलाय. ओके, अजिबात चिडायचं नाही. येस मॅम. तर प्लीज मला कोऑपरेट करा. ओके. Oh, yes, sure, ma'am. थँक्यू. ओके, कसं आहे चौगुले, हे घर आहे ना आपलं. सी ऑफिस हे आपलं घर आहे. Oh, really? तुम्ही ऑफिसमध्ये घर समजून काम करा. त्यानी काय होईल माहितीये का, आपलं हे काय आहे, हे काय आहे? मी माझ्या घरी असत बसतो. तुम्ही म्हणालात ना घर समजा म्हणून मी बसलो मॅम. त्या अर्थी नाही म्हणायचंय मला चौगुले. संकल्प. चौगुले, 30 डिसेंबरला तुम्ही जे गायब झालात ते तुम्ही आज 7 जानेवारीला उगवताय. बरं आहे का हे? सांगा मला, कुठे होतात तुम्ही? हा, आम्हाला खूप काळजी लागून राहिली माहितीये का. मी इतका वेड्यासारखा तुम्हाला फोन लावत होते पण तुमचा फोन लागत नव्हता. मला खूप काळजी वाटत होती तुमची. सी, आपण चांगली माणसं आहोत ना, राईट? आपण चांगली माणसं आहोत. आपण चांगल्या माणसाने असं वागायचं असतं का? टेल मी दॅट. आपण असं वागावं का? जानू त्याचं काय माहितीये का? काय आहे हे? तुम्ही एवढं प्रेमाने बोललात मला वाटलं पटलात. म्हणजे माझं म्हणणं पटतंय तुम्हाला असं नाही. हे बघा, मी उगाच रागवायचं नाही म्हणून तुमच्याशी असं शांतपणे आणि प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करते, कळलं? बसा. काय माहितीये का, मी 31 डिसेंबरला महाबळेश्वरला आमची पार्टी होती. मी गेलो होतो महाबळेश्वरला. महाबळेश्वर तसं म्हणजे वर आहे म्हणून का काय हे कारण आहे मला माहीत नाही की काय बाबा, म्हणजे चंद्र सूर्य असे अचानक गरकन फिरले का काय, म्हणजे जेन्युइन प्रॉब्लेम झाला त्यावेळेला महाबळेश्वरमध्ये. म्हणजे मला हे कळत नाही आहे की माझ्या बाबतीत हे का घडलं. म्हणजे इमानदारीच सांगतो मी मॅडम, दुश्मनाच्या आयुष्यात सुद्धा हा प्रसंग येऊ नये मॅडम. काय काय झालं, काय झालं? मला खरंच कळलं नाही हे मॅडम. मी तिकडे म्हणजे तिकडे काय एक्झॅक्टली झालं महाबळेश्वरला कळलं नाही. पण 1 जानेवारी हा दिवस गायब झाला माझ्या आयुष्यातून. 2 जानेवारी मला डायरेक्ट दिसला. मला दिसलंच नाही मॅडम. हा जेन्युइन प्रॉब्लेम महाबळेश्वरमध्ये झाला मॅडम त्या दिवशी. मी काही भूगोलाचा मला काही माहीत नाहीये. मी आपल्या अकाउंट्समध्ये आहे कामाला. मला काही कळे ना ह्याचा काय अर्थ आहे. याचा अर्थ हा आहे चौघुले की तुम्ही 31 डिसेंबरला इतकी दारू प्यायलात की 2 जानेवारीला डायरेक्ट तुम्ही उठलात. त्यामुळे काय झालं, 1 जानेवारी तुमच्या आयुष्यातून गायब झाला, कळलं का? माय गॉड, हे असं झालं. या. 35 तास जवळजवळ मी झोपलो होतो. व्हॉट अ कॅपॅसिटी मॅम. म्हणजे बघा किती दारू ढोसलात तुम्ही, युजलेस. सॉरी, मला लक्षात नाही आलं माझ्या. एनिवे, बरं, ओके, कम टू द पॉइंट. Yeah, yeah. 2 जानेवारीला तुम्हाला जाग आली. ओके, त्यानंतर तुम्ही ऑफिसला का नाही आलात? मॅडम, काका हरवले माझे.
काका हरवले हे काही कारण आहे? खरंच सांगतो मी, माझे काका हरवले मॅडम. मी कसा महाबळेश्वरला गेलो होतो 31 डिसेंबरला, तसे काका माझे माळशेजच्या घाटात गेले होते आणि ते हरवले. म्हणजे मी 2 तारखेला उठलो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी घरी गेलो. घरी उदास वातावरण होतं. मला वाटलं ह्यांच्याही आयुष्यातून 1 जानेवारी गेला म्हणून ते उदासच सगळे. तर तसं नव्हतं. काकू म्हणाली की काका हरवले. मी म्हटलं अरे असे कसे हरवले यार, थांबा मी शोधायला जातो. तर काकू म्हणाले नको जाऊस, त्यांनी चूक केली, तू करू नकोस. आता ऊन पण बाहेर पडले, नको जाऊस. आता काय करायचं ह्याच्या पुढे म्हणून मग काकू म्हणत काय करायचं. काकू म्हणाले मग मी जाते शोधायला काकांना. मी तिला हे नाही म्हटलं जाऊ नकोस, का? रिपिटेशन झालं असतं ना. मगाशी तिने मला सांगितलं जाऊ नको, मी आता सांगणार तर रिपिटेशन, एकाच गोष्टीत 2 रिपिटेशन बोर होतो मग समोरचा. मी त्यांना सांगितलं तू जा. म्हणजे ठीक आहे मी जाते. काकू निघाली आणि काका घरी आलो. दुश्मनाच्या आयुष्यात सुद्धा प्रसंग येऊ नये. काका घरी आले. काका घरी आल्यावर म्हणाले नंदिनी कुठेस. त्यांना वाईट वाटू नये म्हणून आले आले असं मी आवाज काढला. पण ते म्हणाले तूच काढतोस आवाज, माझ्यासमोर काय मिमिक्री करतो काकूची. ते समोर आले. मग मी त्यांना म्हणालो की काकू गेली तुम्हाला शोधायला. काकू गेली इथपर्यंत ओके आहे. आणि मग काकू ती कायमची गेली. काकू कायमची? गेला ना. नाही म्हणजे काकू गेली शोधायला, तर काका सुद्धा निघाले, त्यांचं प्रेम आहे. तर मी म्हटलं तुम्ही जा, तुम्ही जाऊ नका. यातलं काय पटतंय. मी त्यांना म्हटलं तुम्ही जाऊ नका. हे रिपिटेशन झालं ना परत. ते काकूचं होतं ना. आता काका नवीन कॅरेक्टर आहे ना, त्यामुळे त्याचं रिपिटेशन चालणार. तर मी म्हटलं काका तुम्ही जा. तर काका गेले आणि दोघेही हरवले. हो, काका हरवले, मी पण हरवलो. पण तुम्ही तर घरात होतात ना. मी विचारात हरवलो ना. कुठे हरवले असतील बाबा, मी विचारात हरवलो. मी म्हटलं मी आत्ता गेलो आणि मीच हरवलो तर मग मला शोधायला मीच कसा येणार, हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणून मग शेवटी मी हरवू नये म्हणून मग मी ऑफिसला आलो. आता हे सगळा क्रम तुम्हाला दिलेला आहे. तर 31 ते 7 पर्यंत तुम्ही तुमच्या हिशोबाने लावून घ्या. तुम्ही किती फालतू बडबड करता. जेन्युअनली माझं नाही तुमच्याशी तुम्हाला कसं टॅकल करायचं. सलूनवाला पण हेच म्हणतो कसं टॅकल करायचं मला. Shut up. तुम्ही संकल्प तुमचा Shut up. कंट्रोल. जा तुम्ही कामाला लागा. Shut up. आउट. कामाला लागा, तुम्ही कामाला लागा. जा कामाला लागा. ओके मग जा कामाला लागा. हॅलो, महत्वाचं काम होतं ॲक्च्युली मला माझ्याकडे. काय काम होतं तुमचं. अंगारा लावायचा होता. अंगारा. हा अंगारा लावायचा होता तुमच्या भंगाराला. तुमच्या अंगाला कपाळाला अंगारा एक लावायचा. मिनिट, मी असे फालतू अंगारे वगैरे काही लावत नाही, मला आवडत नाही. मॅडम काय बोलताय तुम्ही. दर गुरुवारी तुम्ही अंगारा लावून येता, मी हे बघितलेलं बघा, आहे मॅडम. दर गुरुवारी मी माझ्या परमपूज्य सावरे बाबांचा अंगारा लावते. त्या व्यतिरिक्त मी कोणाचाही अंगारा माझ्या कपाळाला लावत नाही. इज ओ दॅट क्लिअर. माय गॉड, सावरे बाबा, व्हॉट अ कोकणासेन, व्हॉट अ कोंडाजीचा चिवडा. काय काय असतं ते आपण म्हणतो ना एकदम. अरे बापरे, व्हॉट अ कोइन्सिडन्स. व्हॉट अ कोइन्सिडन्स. मी आत्ता येताना चावरे बाबांच्या मठात जाऊन आलो. ऍक्च्युली अंगारा लावायचा होता. प्लीज एकदा 2 मिनिटात लावतो मग मोकळा होतो. त्याचं काय हे मला नाही. नाही लावायचंय अंगारा, तुम्हाला कळत मला नाहीये ऐका का? प्लीज, देतो 2 मिनिटात मला बघा. नाही लावायचा आहे अंगारा. लावू तुम्ही दे. निघा, मला नाही तुमचं काय लावायचा नुकसान आहे पण मला सांगा ना. तुम्ही 4 सेकंदात अंगारा लावतो ना हा, मी. बरं ठीक आहे, लावा लावा अंगारा लावा. 4 सेकंदात मला प्रमोशन मिळेल. 4 सेकंद अरे लावा लवकर लावा. आज से तू मेरी पत्नी है. सॉरी नॉनसेन्स. सॉरी ते हे काय चाललंय. चुकून ते फन एलिमेंट ऍड करायचं म्हणून. सॉरी आता मी इमानदारीत लावतो अंगारा. एक मिनिट, मला काही अंगारा वगैरे लावायचं नाही. इनफ, बस. प्लीज नाही लावायचंय मला अंगारा. नाही लावायचं. नाही लावायचं. जा तुम्ही. तुमच्यामुळे ना माझा संकल्प मोडतो खरंच. यू आर जस्ट क्रेझी. संकल्पाचं काय एवढं. यावर्षी मी संकल्प केलेला आहे, मला हे प्रमोशन पाहिजे आणि मी ते घेणारच. प्रमोशन म्हणजे काय, अंडी आहे दुकानात जाऊन विकत घ्यायला. असू नका. काय काम केलं तुम्ही ऑफिससाठी. हा, काय काम केलं. 100 रुपयाचा फायदा होईल एवढं तरी काम केलं का तुम्ही.
गेले 2 महिने मी तुमच्या मागे लागले आहे. सॉरी, मी त्या नजरेने तुझ्याकडे कधीच नाही बघितलं. मागे लागले म्हणजे लग्न कर म्हणून मागे नाही लागलेली मी. नॉनसेन्स. प्लीज तुम्ही तुमच्या कामाला लागा. जा, ती वेट क्लाउडची फाईल आणायची, ती आणा. जा, गो. ठीक आहे, मग मी वेट क्लाउडची फाईल आणतो. जा आण. ओके मॅम, हॅव अ नाईस डे. Yeah. मला प्रमोशन हवंय. काय म्हणाला दत्त? नाही, वेट क्लाउडची फाईल आणतो, मग आपण काम सुरू करूया, हे म्हणालो मी. तुम्ही प्रमोशन हवंय असं काहीतरी म्हणाल, राईट? ऍक्च्युली हे तुमच्या मनात आहे मॅडम, बघितलं? तेच मला म्हणायचंय, तुमच्या चेहऱ्यावर मला आल्यापासून दिसतंय. तुम्हाला द्यायचंय मला प्रमोशन, देऊन टाका, मोकळे व्हा. अहो, ऑफिसच्या पार्किंग मध्ये सुद्धा उभं राहायची लायकी नाही तुमची, आणि तुम्ही कसले प्रमोशन मागताय? हा, काय प्रमोशन मागताय? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? ठीक आहे, म्हणजे मग आता कन्फर्म प्रमोशनचं समजू मी? नक्की मिळणार नाही. ठीक आहे, या. ओके. ओ माय गॉड. चावरे बाबा, कसं करू या माणसाचं मला काही कळतच नाही. शूज जरा इथे नीट करून जातो. हा, कन्या, मी चावरे बाबा बोलतोय. अरे, दुसरा बूट. तुझ्या समोर जो बसला आहे त्याला पटकन प्रमोशन देऊन टाक, ह्यातच तुझं भलं आहे. हो हो, हे मी म्हणतोय, बावरे चाचा. सॉरी, डेली बदली. चावरे बाबा. कन्या, ये हम बोल रहे हैं. कन्या, असा चुरळेल ना तुला झुरळा. काय हे? काय आहे? किती बालिशपण आहे हा, माहितीये का? तुला स्वतःची किळस येत नाही का रे असं वागताना? आ? बाहेर ये, बाहेर ये. चला, निघा, कामाला लागा. नॉनसेन्स. प्रमोशन म्हणजे काय लकी ड्रॉ आहे असाच मिळायला? त्यासाठी कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते. केले तुम्ही? पण ह्याला काय अर्थ आहे? नॉनसेन्स. 7 वर्ष या कंपनीमध्ये आहात, काय रेप्युटेशन आहे तुमचं? धीर दमडीची मेहनत कधी केलेली नाही, शानपणा करायचा नाही. मिळणार प्रमोशन. बस! खूप बोललीस. बोललीस? मी 3 म्हणतो, त्याच्यात मला प्रमोशन मिळालं पाहिजे, नाही तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. 1, 2, 4. अजून चान्स आहे, मी म्हणालेलो नाहीये 3. 5. अजूनही संधी आहे, गोल्डन चान्स आहे. 3. रूल तसा नाही, मी म्हटलं तर रूल नाही चेंज करायचे. 9. आता मी 3 म्हणायच्या आत जर केबिनच्या बाहेर गेला नाहीस ना, तर तू कंपनीच्या आत राहणार नाहीस. रिअली? डायरेक्ट बाहेर जायचं. 1. 2. ह्याची आहे.